नमस्कार. आखातातलं युद्ध भडकलं आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई मारले गेले. त्यानंतर पुढे कोण याची चर्चा सुरू असताना मोज्तबा खामेनेई यांचं नाव पुढे आलं आणि काल इराणचे सर्वोच्च नेते म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. आज त्याच मोज्तबा खामेनेईंबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी आपण जाणून घेऊया. मोज्तबा हे अयातुल्ला खामेनेईंचे दुसरे पुत्र. कोणत्याही सरकारी पदावर नसूनही इराणच्या राजकारणात त्यांचा शब्द अंतिम मानला जातो. इराणच्या गुप्तचर संस्था आणि रिव्होल्युशनरी गार्ड्स अर्थात IRGCवर मोज्तबा यांची मजबूत पकड आहे. 2009च्या इराणमधल्या निवडणुकांनंतर झालेल्या निदर्शनांना ज्या पद्धतीनं चिरडून टाकण्यात आलं त्यामागे मोज्तबा यांचाच हात असल्याचं अनेक पाश्चात्य अहवाल सांगतात. काही वर्षांपूर्वी मोज्तबा यांना अचानक आयतुल्ला ही धार्मिक पदवी देण्यात आली. आता हे महत्त्वाचं काय? कारण इराणचा सर्वोच्च नेता बनण्यासाठी ही पदवी असणं आवश्यक असतं. अनेक अभ्यासकांच्या मते ही त्यांच्या राजकारणातल्या सहभागाची पूर्वतयारी होती. विशेष म्हणजे त्यांनी पवित्र कोम शहरामध्ये अनेक वर्ष धार्मिक शिक्षण घेतलंय, जिथे त्यांनी स्वतःचे समर्थक तयार केलेत. वयाच्या 17व्या वर्षी त्यानं इराण युद्धादरम्यान लष्करातही सहभाग घेतला होता. लष्करापाठोपाठ मोज्तबा यांचा इराणच्या अर्थव्यवस्थेवर आणि मोठ्या बँकिंग व्यवहारांवरती प्रभाव असल्याचं बोललं जातं. सेटन नावाची एक अब्जावधी डॉलर्सची संस्था आहे, जी थेट सर्वोच्च नेत्याच्या नियंत्रणात असते. मोज्तबा या संस्थेच्या आर्थिक गुंतवणुकीवरती लक्ष ठेवतात असं मानलं जातं. या संस्थेकडे जप्त केलेली मालमत्ता, रिअल इस्टेट आणि मोठ्या कंपन्यांचे शेअर्स आहेत, ज्याचा वापर राजकीय प्रभाव टिकवण्यासाठी सातत्यानं केला जातो. अयातुल्ला खामेनेईंच्या काळात मोज्तबा हे केवळ सर्वोच्च नेत्याचे चिरंजीव नाहीत, तर ते त्यांच्या वडिलांच्या कार्यालयाचे, ज्याला बैत ए रहबारी असं म्हणतात, त्याचे अघोषित प्रमुख होते. कोणाला पदोन्नती द्यायची आणि कोणाला सत्तेतून बाहेर काढायचं याचे फिल्टर मोज्तबांच्या हातात होते. बासिज ही इराणमधली एक निमलष्करी संघटना आहे, जी अंतर्गत उठाव दडपण्यासाठी ओळखली जाते. 2009च्या ग्रीन मूव्हमेंट आंदोलनावेळी मोज्तबा यांनी स्वतः बासिज दलाच्या कमांडर्सना सूचना दिल्या होत्या आणि त्या दरम्यान आंदोलकांमध्ये मोज्तबा इतके कुप्रसिद्ध झाले होते की रस्त्यावर मोज्तबा तू कधीच सत्तेवर येणार नाहीस, तू मरशील पण तुला नेतृत्व मिळणार नाही, अशा घोषणा दिल्या गेल्या होत्या. मोज्तबा हे कधीही सोशल मीडियात सक्रिय दिसत नाहीत किंवा कधीही मुलाखती देत नाहीत, व्यासपीठांवर येऊन भाषणं करत नाहीत. त्यांचं मौन हीच त्यांची सर्वात मोठी ताकद आहे असं मानलं जातं. पण या सगळ्या गोष्टी असल्या तरी मोज्तबा यांचा मार्ग सोपा नाहीये. इराणमध्ये घराणेशाहीला मोठा विरोध आहे. 1979च्या क्रांतीचा मुख्य उद्देशच राजाची सत्ता संपवणं हा होता. अशात जर एका नेत्याचा मुलगाच पुढचा नेता बनला तर इराणमध्ये पुन्हा जनक्षोभ उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मोज्तबा खामेनेईंच्या नेतृत्वात इराणची आणि इराणच्या जनतेची पुढची वाटचाल कशी होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.